1 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने म्हणजेच MERCने जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार आता विजेचे दर कमी होणार आहेत. या बातमीचे 2 महत्त्वाचे पैलू आपण समजून घेऊया. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा महावितरणच्या ग्राहकांना होणार आहे. 1 ते 100 युनिट वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी दर 7.31 रुपयांवरून कमी करून 7.10 रुपये करण्यात आला आहे. तर 101 ते 300 युनिट वापरणाऱ्यांसाठी दर 13.17 रुपयांवरून 12.94 रुपये झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा दिलासा केवळ याच वर्षापुरता मर्यादित नाही. आयोगाने 2029 ते 30 पर्यंतचा एक रोडमॅप तयार केला असून पुढील 5 वर्षात वीज दरात टप्प्याटप्प्याने तब्बल 26% मोठी कपात केली जाणार आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात ग्राहकांना बिलात 10 ते 14% थेट बचत दिसेल. दुसरीकडे मुंबईतील खासगी वीज कंपन्या म्हणजेच अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरच्या ग्राहकांसाठी ही 10 ते 14% कपात लागू होणार नाही. आयोगाने या कंपन्यांसाठी स्वतंत्र टेरिफ ऑर्डर लागू केल्यामुळे मुंबईकरांना महावितरणप्रमाणे दर कपातीचा थेट फायदा मिळणार नाही. त्यांच्या बिलात किरकोळ बदल किंवा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यभरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी चार्जिंगचे दर 10.22 रुपयांवरून 9.25 रुपये इतके कमी करण्यात आले आहेत. तसेच सौर ऊर्जा वापरणाऱ्या स्मार्ट मीटर धारकांसाठी मिळणारी सवलत 80 पैशांवरून 85 पैसे प्रति युनिट करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं तर महावितरणच्या ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने वीज कपातीचे पर्व सुरू होत आहे. तर मुंबईतील खासगी वीज ग्राहकांना मात्र सध्याच्याच दराने बिल भरावे लागेल. विजेच्या दरातील या मोठ्या बदलावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.